आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये, आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्र तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी अत्यंत कमी दिवसामध्ये राज्यभरात धडक कारवाया सुरू केल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर संगमनेरकरांनी प्रांताधिकारी अरुण उंडे यांची भेट घेत त्यांना संगमनेरकरांच्या वतीनं निवेदन सादर केलंय. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबेदन आणलेत. शासनानं त्यांची बदली न करता त्यांना संरक्षण देण्याची मागणी संगमनेरकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई आणि बदलीची चर्चा कायमच होत असते. अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागे शासनानं भक्कमपणे उभं राहावं अशी मागणी कैलास वाकचौरे यांनी केली आहे. आज सर्व संगमनेरकरांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिलेलं आहे ते प्राण साहेबांच्या माध्यमातून ते पोहोचवणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जे भेसळ चाललेली आहे, मग ते औषधामध्ये असेल, फळांमध्ये असेल किंवा दुधामध्ये असेल, हॉटेलिंगमध्ये असेल, या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये अतिशय रोगराई पसरलेली आहे. आणि या माध्यमातून आम्ही ठरवलंय का जे मुंडे साहेब आता ते आयुक्त ज्यांनी काम चालवलंय त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांची बदली होऊन त्यांना मोकळ्यापणाने काम करून द्यावा, जेणेकरून हे सगळे माफिया आहेत, दूध माफिया असतील, गुटखा माफिया असतील, फळ माफिया असतील, या सर्वांवर अंकुश लावला पाहिजे. आज प्रत्येक ठिकाणी केमिकलचे सगळे पदार्थ मिळून राहिले आणि या केमिकलच्या माध्यमातून अफाट नफा मिळवण्याचा जो हा माफियांचा उद्योग चाललाय, हा मुंडे साहेबांनी खरं रोखण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या सर्व मंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण मुंडे साहेबांना बळ द्यावं, त्यांच्या पाठीमागे उभं राहा. जर आपण त्यांना जर त्यांची बदली केली तर आम्ही संगमनेरकरांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. तर याची सर्व जबाबदारी शासनावर राहील. तेव्हा आमची मुंडे साहेबांना जो पाठिंबा दिलाय आम्ही, त्या पाठिंब्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांची बदली करू नये अशीच विनंती करतो. यावेळी बाळासाहेब डावखरे, शांताराम करपे, भैया तांबोळी, दत्तराज कोळपकर, काशीनाथ गोसावी, नगरसेवक गजेंद्र अभंग, संदीप मोरे यांच्यासह संगमनेरमधील कार्यकर्त्यांची हजेरी होती. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची मागील 21 वर्षामध्ये तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. अवघ्या 45 दिवसांच्या अंतरावर त्यांची झालेली 25वी बदली अत्यंत चर्चेचा विषय ठरली होती. नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्र त्यांनी स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी दिवसामध्ये राज्यभरात धडक कारवाया सुरू केल्या. अन्न आणि औषध भेसळीवर त्यांनी अवघ्या काही दिवसामध्ये 200हून अधिक ठिकाणी कारवाया करत कोट्यावधी रुपयांचा साठा जप्त केलाय, तर अनेकांना अटक केली आहे. त्यांच्या या पारदर्शक आणि कठोर कारभाराला सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला असून नागरिकांकडून सोशल मीडिया आणि विविध मंचांवरून मुंढेंची बदली करू नये आणि त्यांना पूर्ण कार्यकाळ द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.